अंगणात खेळणाऱ्या रुद्र महेश फाफळे राहणार बदकीबेलापूर तालुका संगमनेर ह्या 8 वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याची घटना काळेवाडी तालुका जुन्नर या ठिकाणी घडली आहे। रुद्र हा त्याची आई भाग्यश्री महेश फाफळे हिच्याबरोबर काळेवाडी तालुका जुन्नर येथे मामा रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्याकडे यात्रेस आले होते। बुधवार दिनांक 8 रोजी रुद्र हा अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याला उचलून नेले। घटनेची खबर मिळताच आजूबाजूचे नागरिक जमा झाले। या घटनेमुळे जनतेमधून मोठा आक्रोश निर्माण झाला असून घटनास्थळी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतीश शेरकर यांनी भेट दिली असून बिबट्यांचे मानवी हल्ले पाहता या बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी सतीश शेरकर यांनी केली आहे। डे टुडे न्यूज काळेवाडी। कारण वारंवार आम्ही काय बोलायचं काय, प्रत्येक न्यूज चॅनलवाला येतो, प्रत्येक मोबाईल घेऊन येतो। दादा वारंवार सांगितलं जातं की बिबट्याची नसबंदी करणारे, बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणारे पिंजरेच मिळत नाही। बाकीच्या घटना तर फार, बाकीच्या गोष्टी करायचं फार लांबची गोष्ट आहे। खूप पिंजरे मिळत नाही। माझं म्हणणं आहे की शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट करण्याची परवानगी द्यावा। झालं पाहिजे, ही मागणी जनतेची आहे, हे झालं पाहिजे, ही झाली पाहिजे, हा निर्णय झाला पाहिजे। शासनाला जर जमत नसेल ना तर शासनाने जनतेवरती सोडावं, जनतेला अधिकार द्यावे। ते बिबटे सोडलेले आम्हाला माहिती नाही, द्यायलाच पाहिजे। ते बिबटे सोडताना लोकांनी बघितले। हा जनतेचा उद्रेक हा सहन करू शकणार नाही। जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, मग पोलीस डिपार्टमेंटचा असो, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असो किंवा कुठलाही असो, हा जुन्नर तालुक्यात फिरणार नाही। हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे, ठोस निर्णय झाला पाहिजे। आणि आमचं आता म्हणणं असं आहे का नसबंदी बाजूला राहू द्या, पिंजरे बाजूला राहू द्या, हे बिबटे ठार करायची परवानगी आहे। जे माणसांपेक्षा बिबट्याला जास्त डिमांड आणि माणसाची किंमत गावडी झाली। पकडलेला नर बिबट्या इथेच पब्लिक देखत मारला गेला पाहिजे, समोरासमोर मारला गेला तातडीने झाला पाहिजे। त्यांना जमत नसेल, नसबंदी जमत नसेल, त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना विल्हेवाट लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये। कशाला जनतेच्या हातामध्ये द्यावं, जनतेच्या हातात देऊन टाकावं। काय झाडाला आम्ही निर्णय घेऊ काय करायचं। हल्ला झाला, अभिषेक शेठ तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले, तुम्ही दिल्लीमध्ये होतात। मी स्वतः जेवण खात्याचे आहेत ना, त्यांना 3 वेळा कंप्लेंट दिली, आळे फाट्याला गेलो, अजून ऍक्शन नाही झाली। 1.5 महिना झाला। तुम्ही सांगा 3 वेळा मी स्वतः गेलो, काही ऍक्शन घेत नाही। गावोगावी घटना घडतात, आज गावोगावी घटना घडतात, ते वन विभाग बंद करा तालुक्याचा। आमच्या भावजेला 2 कशाला पगार घेतात, कशाला ड्युटी? बाई खरंच वागत होता, जनतेचेच पैसे घेतात ना। दुखण्यावाला व्याकुळ झाला, अधिकारी सुद्धा वेळ देत नाही इथं, ताळमेळ नाही अधिकाऱ्यांचा एकमेकाला। जे आले ते सुद्धा संरक्षण स्वतःला घेऊन आले दादा। इथं जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला, मला खूप वाईट वाटलं। जर तुम्ही बघितलं तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावर कधी येऊ नये। राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या, बघा, शासनाचे अधिकारी असतील, शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडिलांवर, त्याच्या परिवारावर, पाहुण्यावर काय बितत असेल।